स्वामी समर्थ. तर आजचा अनुभव सांगते तुम्हाला. 1-2 महिने झाला, 1-2 महिने नाही काय, 1 वर्ष झालं. प्रत्येक वेळी असं वाटायचं की वर्षाला 4 वेळा गाडी घेऊन आलो, 4 वेळा अशीच फिरवली घरातनं आणि गेल्यावर असं वाटायचं कुरुंदवाडला जायचं, नरसोबाच्या वाडीला जायचं. पण आतनं स्वतःला वाटायचं की बाळूमामाला तरी जावं, नाही तर औदुंबरला तरी जावावं. एकदाच बाळूमामाला गेलो पण ऊन होतं त्यामुळे दर्शन झालं नाही आणि जरा त्रासलेली होती सगळी आणि पटपट गडबडीत काय एवढं मनात झालं. मग आता महिना झाला असं ठरवतोय की आतल्या मनातल्या मनात आपण ज्या वेळेला काय म्हणतो की आपण जसं चांगलं पॉझिटिव्ह जसा विचार करू तसा पॉझिटिव्हच घडतो. म्हणून आता ठरवलं होतं. तर बघा कालचाच दिवस, काल खूप बोरिंग झालं. काल जरा हॉस्पिटलमध्ये गेलेलो, दिवसभर चेकअप वगैरे करायचं होतं छोटंसं आपलं म्हणून. आणि असा योग असतो, मग आपल्याला जर स्वतःच्या ह्याच्यात चांगला विचार केला की मग प्रत्येक समोर चांगलं होत राहतं. आणि मग नेमकं अक्का होती बरोबर की बघा इथे अक्का आईस्क्रीम खात्या, त्याच्याबरोबर ह्याच्यापेक्षा ती एक मोठी अक्का आहे. मग आणि तिथं आहे ती दाजी, ते आले संध्याकाळी गप्पा मारायला. हाय कर. हाय दाजी. हाय. तर दाजी बघा म्हणजे आमच्या आत्याचा मुलगा, माझ्या वडिलांच्या सारखं आहे ती. पण बघा त्यांच्या डोक्यात आलं होतं कसं, आणि त्यांनी कधीच आपल्यासाठी एक देवानच विधी लिखित करून ठेवलेलं असतं की तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना तर तुम्हाला कुठल्या वेळा योगानं जायला मिळेल. त्यासाठी महाराजांची कृपा कशी झाली. आणि रात्री अचानक दाजी आले आणि ते बसले होते, इतके शांत बसले होते की कितीतरी दिवसांनी गप्पा मारत. तर तेवढ्या वेळात ते असे म्हणले की चला उद्याच्याला आमचा प्रसाद आहे. मग ह्याला म्हणायचं विधी लिखित, किंवा आपल्यासाठी कुठंतरी असा हे छानसा योगायोग झालेला असतो तयार. आणि आज सुंदर असं प्रसाद झाला, तिथला आरती पण झाली शांतपणे आणि महाराजांचं दर्शन झालं. आणि इथं आबा छानपैकी गाडी चालवतोय आणि पोरं आमची एन्जॉय करतात लवगानं. मग आमची पोरं अशा एन्जॉय करते ती. आणि तो कनू कसं गाणे म्हणते बघा, गाण्याच्या शब्दाबरोबर असं गाणं म्हणतो. दिदी एकटीच आहे त्यामुळे दिदी एकटीच गप बसल्या. आणि आता अजून एक गाणं गाजलेलं कुठलं रे ती सकाळी, मी वाजवते पू पू पू